तर प्रोटीन आणि आयरन दोन्ही तुम्हाला एकाच भाजीमध्ये खायचं असेल ना, तर ही भाजी बनवा आणि ओळखा की मी कोणती भाजी बनवत आहे. तर कढईमध्ये तेल गरम झालं. आता 1 चम्मच जिरा, 1 चम्मच मोहरी टाकलं, ठेचलेलं लसूण टाकलं, ते सुद्धा छान परतून घेतलं. त्यानंतर हिरव्या मिरच्या, कढीपत्ता टाकलं, हिरव्या मिरच्या थोड्याशा परतून घेतल्या. त्यानंतर यामध्ये मी टमाटर टाकले, कांदे टाकले, हे सुद्धा छान असे परतून घेतलेले आहेत. तुम्हाला ही भाजी बनवली ना, तर वेगळी भाजी किंवा वेगळी डाळ अशा 2 गोष्टी बनवण्याची अजिबात गरज नाही. कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो ना मैत्रिणींनो, तेव्हा संध्याकाळी जर आपण ही भाजी बनवली ना, तर एकाच भाजीमध्ये संपूर्ण आपला स्वयंपाक होऊन जातो. त्यानंतर थोडीशी हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं. आता हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे तिखट थोडं कमी टाकत आहे. 1 चमच तिखट टाकलं, सर्व छान मिक्स करून घेतलं. आता हे बघा मी यामध्ये काय टाकत आहे. ही आहे पिवळी मुगाची डाळ. ही स्वच्छ धुवून 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. ही डाळ टाकली आणि त्यानंतर हे बघा मस्त अशी हिरवीगार स्वच्छ धुतलेली पालक टाकलेली आहे. भरपूर पालक यामध्ये मी टाकलेली आहे. छान मिक्स करून घ्यायची. माझ्या मुलांना पालक अजिबात खात नाही, तर मी अशा पद्धतीने डाळीमध्ये मिक्स करून देते. मुलं खूप आवडीने खातात. हे बघा मस्त आपली डाळ तयार झाली अगदी 10 मिनिटामध्ये. वरून मस्त अशी फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर करा. आठवणीने नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे बघा, चला भेटूया पुन्हा रेसिपीमध्ये एका छानशा. तेव्हा